नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती अक्षरा मार्केटमध्ये फिरत असतात. अक्षरा म्हणते, किती छान आहे ना, सगळं कसं वेगळं. अधिपती म्हणतो, अहो तुम्हासनी काही पाहिजे असेल तर घ्या ना, आणि ऐका ना, आईसाहेबांसाठी पण घ्या, अगदी नाद खुळा. अक्षरा म्हणते, अहो मॅडमला माझ्यापेक्षा तुम्ही जास्त ओळखता, त्यांना काय आवडेल काय नाही हे तुम्हाला जास्त कळणार, आणि आपण आजीसाठी पण घेऊया आणि बाबांसाठी पण. अधिपती म्हणतो, हे तुम्हासनी चांगलं जमता, स्वतःसाठी काय घ्यायचं नाही, फक्त लोकांसाठी. आणि ऐका, त्या 4 सूर्यवंशीसाठी आम्ही काय बी घेणार नाही. आता अक्षराला खूप राग येतो, ती लगेच निघते. अधिपती मागे पळत म्हणतो, ओ मास्तरींबाई, घ्यावा की तुम्हाला पाहिजे ते. मग बस, हा थायलंडचा शाहरुख खान बघा, कसा वायलेंट वाजायला आहे, कसला माहोल केला आहे रोमॅन्टिक, आणि तुम्ही काय रुसून बसताय वे. बरं ते वाजवतोय, आम्ही त्यावर डायलॉग म्हणू काय, एक लडकी थी दिवानी, एक लडके पे ओ मरती थी. अक्षरा त्याला मारत म्हणते, अहो काय चाललंय, सगळे बघतायत की आपल्याकडे. आता अधिपती मोठेने हसायला लागतो. आता दोघं पण चालायला लागतात आणि कुठे फिरलो यावर बोलत असतात. दुर्गे मात्र त्यांचा पाठलाग करत असते. अधिपती म्हणतो, भारी वाटतंय ना. ती म्हणते, हो ना, पण किती जडजड बॅग घेऊन मी फिरते. तो म्हणतो, अहो तुम्ही सगळ्यांसाठी अख्खं थायलंडच घेतलंय असं वाटतंय. ती म्हणते, अधिपती कुणी राहिलं नाही ना. शांताबाई झाल्यात, धनाजी काका झाले. तो म्हणतो, अहो तेच तर आम्ही म्हणतो, तुम्ही स्वतःचा विचारच करत नाही, नेहमी दुसऱ्याचाच करता. तेवढ्यात एकजण येतो आणि म्हणतो, झालं का तुमचं. अधिपती बोलतो, हा हे झालं, पण उद्या कुठं जायचं म्हणलात. अक्षरा म्हणते, माउंटन बुद्ध टेम्पल ना. सागर म्हणतो, करेक्ट. अधिपती म्हणतो, हां माउंटन बुद्धा. दुर्गी म्हणते, माउंटन बुद्ध टेम्पल काय, तुझी कशी वाट लावते ना ते बघच आता. एवढा वेळा ट्राय मारला पण एकदा बी यश आलं नाही. आता वेगळा देश, वेगळी जमीन आणि वेगळा रिझल्ट. अधिपती म्हणतो, चला मग तिकडं बघूया काय मिळतंय खायला. थायलंडचा पांढरा तांबडा कसा असतो बघूया. आता बघण्यासारखं खूप काही असतं. अक्षरा अधिपती रमून जातात. तेवढ्यात काही मुली येतात आणि अधिपतीला पकडतात. अक्षरा अधिपतीला ओढत म्हणते, ही इज माय मॅन. ती मुलगी म्हणते, स्टे अवे स्टे अवे. पण अक्षरा मात्र अधिपतीला ओढते आणि घेऊन जाते. आता दुसऱ्या दिवशी माउंटन बुद्ध टेम्पलमध्ये येतात. अधिपती बघून म्हणतो, अगं आया आया या, काय हो हे. अक्षरा पण इम्प्रेस होते आणि म्हणते, माउंटन बुद्ध टेम्पल छान आहे ना. दोघं पण हात जोडतात. अधिपती म्हणतो, लय भारी हो, केवढं आहे बघा की. आता बाजूला काही बाटल्या ठेवलेल्या असतात. तो मास्तरींबाई, हे काय बघा की. ती म्हणते, हे आपण कसं आपल्या देवाला नैवेद्य दाखवतो तसे हे पण यांच्या देवाला नैवेद्य दाखवतात. ते नैवेद्यामध्ये ज्यूस, कोल्ड्रिंक्स आणि पाण्याच्या बाटल्या ठेवतात. अधिपती म्हणतो, आणि त्या स्ट्रॉ. ती म्हणते, अहो स्ट्रॉने पाणी पिणं आपल्याला कसं इझी जातं, तसं देवाला पण इझी जावं म्हणून स्ट्रॉ ठेवल्यात. अधिपती हसून म्हणतो, भारी भारी, इथं पण लोक देवाचं लय करतात वाटतं. आता अक्षरा त्याला छान माहिती देते. दोघं पायऱ्या चढून जातात. अधिपती खाली बघून म्हणतो, भारी केलो राव. अखेर दुर्गी पण तिथे पोचते. अधिपती म्हणतो, ओ ते आपल्या देवाचं म्हणत होते ते कुठे. अक्षरा म्हणते, चला बघूया. चंची म्हणते, मोठे मालक दूध आणलं या. चारूस म्हणतो, तू का आणलंस दूध. धनाजी, शांता आई आहे, आणि मला सांग, तू फॅक्टरीच्या कामात लक्ष घालणार होती ना, त्याचं काय झालं. चंची म्हणते, घालणारच होते, पण मोठे मालक मला काय करावं ना तेच कळाना. तुम्ही सांगता का मी काय करू. मी अकाउंटमध्ये लक्ष घालू का. चारस म्हणतो, लगेच अकाउंट. अगं काम करायचं तर तळापासून कर, लगेच खुर्चीवर बसायचे स्वप्न कुठे बघतेस. चंची म्हणते, अहो सकाळपासून मी फक्त कामाचा विचार करते, त्यामध्ये मी खायचं प्यायचं पण विसरले. हे घ्या दूध, घ्या ना पिऊन. चारस म्हणतो, कामाच्या नादामध्ये खायचं प्यायचं विसरलीस ना. तू काहीच खाल्लं नाही, मग हे दूध तू पिऊन टाक. आता चंची हादरते आणि म्हणते, चारस म्हणतो, नाही पिऊन टाक. अगं तू काहीच खाल्लं नाही, ॲसिडिटी वाढेल, चल एका घोटामध्ये पिऊन टाक, इथेच पिऊन टाक. आता मात्र चंचीचा थरकाप सुरू होतो. अचानक अधिपती अक्षरासमोर आल्यामुळे दुर्गीची धावपळ सुरू होते. अधिपती म्हणतो, खरंच की हो, हे सगळे आपलेच देव आहेत, गणपती बाप्पा, शंकर, पार्वती. हे कसं काय.
ती म्हणते अहो थायलंडचा भारताबरोबर पूर्वीपासून व्यापार चालतो. आता अक्षरा लग्न संस्कार ह्याबद्दल सगळी माहिती देते. अधिपती म्हणतो असं असेल असं वाटलंच नव्हतं. आपल्याला काही कल्पनाच नसती ना. चेंचीचा ग्लास हलत असतो. चारवास म्हणतो काय ग थंड करून पितेस, पी ना पटकन. चेंची करते हा हा नाही नाही तू तो म्हणतो अगं काय चाललंय, पी पटकन. आता मात्र चेंची खाली ग्लास पाडते. आजी येते म्हणते काय ग वेंदळीस तू, असं कसं गल्लास पाडला, चहा सांडलास आता दूध सांडलं. आजी ओरडू म्हणते चल पुसून काढ. ती म्हणते शांता पुसल ना. आजी म्हणते तुला सांगितलं ना तूच पुसायचं. ते काय म्हणतात ना स्वावलंबन ते शिक. चेंची म्हणते अगं आजी पण नोकर आहेत की आत्ता. आजी म्हणते ते लोक काय तुझ्यासाठी नाही कळलं का. फडकं घे आणि समजा पुसून टाक, नोकर पाहिजे म्हणे. ती निघून जाते. पण चेंची मात्र मोठ्याने ओरडते धनाजी. चारवास म्हणतो आईने काय सांगितलं. चेंची म्हणते मी धनाजीला फडकं घेऊन बोलवीत होते, मॅच पुसणार आहे. आता ती काचा उचलायला लागते आणि म्हणते ह्या मम्मीची आयडिया ना मम्मीसारखीच माझ्या अंगलट आली या. अधिपती पायऱ्या चढून येते. अक्षरा घाबरते आणि पळत येऊन म्हणते काय हो अधिपती मला एकटीला टाकून आलात. काही झालं असतं म्हणजे. तर अहो आपण देवाच्या ठिकाणी आहे, काय होणार आहे. बरं चला आपण शर्यत लावूया, आधी वर कोण पोहोचतं. आता दोघेही पायऱ्या चढायला लागतात. अक्षरा वर पळत जाते पण अधिपती मागे जातो आणि लपून बसतो. अक्षरा वर जाते आणि मागे बघते तर अधिपती नसतो. ती खूप घाबरते आणि ओरडते अधिपती. ती त्याला शोधायला लागते पण अधिपती अजून लपत राहतो. ती म्हणते अधिपती कुठे आहात, प्लीज अशी मस्करी करू नका. आता दुर्गी इकडे तिकडे बघते, पटकन येते आणि अक्षराला धक्का मारते. ती पडायला लागते. तेवढ्यात अधिपती ओढतो आणि दोघंही घाबरतात. अधिपती म्हणतो काय झालं होतं. अक्षरा म्हणते अहो काही कळलंच नाही, कोणाचा तरी धक्का लागला होता. दुर्गी मात्र खाली आता पडते. आता अक्षरा अधिपतीला मिठी मारते आणि रडत म्हणते कुणीतरी धक्का दिला बहुतेक. अधिपती म्हणतो कुणी धक्का दिला आणि इकडे तिकडे बघायला लागतो. चारवास फाईल बघतो आणि ओंक्याला फोन करतो. तो म्हणतो हा मोठे मालक बोला ना. चारवास म्हणतो आपल्याला एक मीटिंग अरेंज करायची आहे. ओंक्या म्हणतो मी मीटिंग फिक्स करतो पण मोठे मालक काही खास कारण आहे का. चारवास म्हणतो मी एक निर्णय घेतला, मला त्याची लिगल प्रोसेस लगेच चालू करायची, तुला कळेलच. ओंक्या म्हणतो बरं मी सगळ्यांना कळवतो. चारवास मनात म्हणतो भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढून तिचं अस्तित्व पुसणार नाही आहे. तिच्या अस्तित्वाची कुठलीही खूण ह्या घरात फॅक्टरीत कुठेच ठेवायची नाही मला. अधिपती म्हणतो ओ चिडू नका ना आता, सॉरी म्हणलं ना. आता अक्षरा खूप भडकते आणि म्हणते प्लीज मला कुठे सोडून जाऊ नका, हे नवीन ठिकाण आहे. अधिपती म्हणतो बरं सॉरी. अक्षरा सांगते मला कुणीतरी धक्का दिला. अधिपती म्हणतो अहो कोण धक्का देणार, भास झाला असेल. अक्षरा म्हणते धक्का दिल्याचा कसा भास होईल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.